नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण दोन निर्देशांकाचा अभ्यास करणार आहोत. मानव विकास अहवाल जो 23-24चा रिपोर्ट आला आहे आणि लैंगिक असमानता निर्देशांक GII असं त्याचं संक्षिप्त रूप आहे. तर हे दोन निर्देशांक आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. आणि याचं जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग आपण लगेच हा निर्देशांक अभ्यासायला सुरुवात करूयात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 कधी जाहीर करण्यात आला याचा जर विचार केला तर 13 मार्च 2024 मध्ये हा अहवाल जाहीर करण्यात आलेला होता. कोणी जाहीर केला? UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यानं जाहीर केलेला हा अहवाल आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानं याला कोणतं शीर्षक देण्यात आलेलं आहे? ब्रेकिंग द ग्रीडलॉक, रीइमेजिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड हे याचं आहे शीर्षक. म्हणजे सुरुवातीला कधी जाहीर करण्यात आला हे तुमच्या लक्षामध्ये येईल. मार्च 2024 म्हणजे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे 23-24चा अहवाल. त्याच्यानंतर आपण म्हटलं कोणती संस्था? जागतिक स्तरावरची एक संस्था आहे, महत्त्वाची संस्था आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्याचं शीर्षक कोणतं आहे? तर हे सुरुवातीचं शीर्षक लक्षात ठेवा, ब्रेकिंग द ग्रीडलॉक, रीइमेजिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड. आता याच्यामध्ये आपल्याला भारताची प्रगती अभ्यासायची आहे. जगामध्ये कोणते देश प्रथम स्थानावरती आहेत, कोणते देश शेवटच्या स्थानावरती आहेत, आपल्या शेजारच्या देशांची स्थिती काय आहे, या सगळ्याचा विचार याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी एक एक आपण अभ्यासाला सुरुवात करूयात. सुरुवातीला किती देशांचा विचार केला गेलेला या अहवालामध्ये याचा आपण विचार केला 193 देशांचा विचार केला गेलेला. मग 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 134वा क्रमांक आहे. भारताचा HDI स्कोर किती आहे? 0.644 आहे. मग हा HDI स्कोर जर 0.644 असेल तर भारताचं वर्गीकरण कोणत्या गटामध्ये करण्यात आलेलं आहे? मग भारताचं वर्गीकरण कोणत्या गटामध्ये करण्यात आलेलं आहे याचा विचार करताना किती गट असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 4 गट असतात. एक अतिउच्च श्रेणी, एक उच्च श्रेणी, एक मध्यम श्रेणी आणि एक निम्न श्रेणी. तर या 4 श्रेणींमध्ये भारताचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो? तर भारताचा समावेश होतो मध्यम मानवी विकास श्रेणी. 4 गटामध्ये मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये भारताचा समावेश होता. 0.644 गुण भारताला याच्यामध्ये प्राप्त झालेत आणि 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक 134वा आहे हे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. मग आता 1990 मध्ये ज्यावेळी हा अहवाल सुरू झाला तर 1990 ते 2022च्या दरम्यान देशाचा मानव विकास निर्देशांकाचं मूल्य किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? 1990 पासून आपण विचार केला म्हणजे हा अहवाल जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आत्तापर्यंतचा जर आपण विचार केला तर देशाच्या मानव विकास निर्देशांकाच्या मूल्यामध्ये वाढ झाली आहे का? तर पहिली गोष्ट वाढ झाली आहे. किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? 48.4% वाढ झालेली आहे. लक्षात आलं? हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विधानामध्ये जर आपल्याला विचारला तर माहीत असणं गरजेचं आहे. 1990 आणि 2022 दरम्यान देशाचा मानव विकास निर्देशांक मूल्य याच्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर 48.4% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये आणखी पहा. 1990 मध्ये 0.434 एवढा भारताचे गुण होत आहे आणि 2022 मध्ये हेच गुण 0.644 झालेत. म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ही 48.4% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट आहे. 1990 आणि 2022 दरम्यान जर आपण विचार केला या मानवी विकास अहवालामध्ये आपण काय म्हणतो? त्या मानवी विकास अहवाल जो आहे तर त्याच्या मूल्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मग भारताच्या मानव विकास निर्देशांकांमध्ये या कालावधीमध्ये 1990 आणि 2022 दरम्यान सकारात्मक परिवर्तन आपल्याला दिसून येतं. का सकारात्मक परिवर्तन दिसून येतं? तर 48.4% वाढ झालेली दिसून येते आपल्या गुणांमध्ये. किती गुण होते? 90ला 0.434 वरून 2022 मध्ये 0.644 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ही जी वाढ झाली आहे ती वाढ सकारात्मक पद्धतीने झालेली दिसून येते. मग विधानामध्ये झाली तर सुरुवातीपासून जर आत्तापर्यंतची वाढ पाहिली तर ही सकारात्मक दिसून येते. तर हे विधान बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे काही मुद्दे. आता
पुढच्या मुद्द्यांमध्ये आपल्याला अभ्यास आहे की 4 निर्देशक असतात, त्याच्यामध्ये 4 इंडिकेटर्स आपण म्हणूयात कोणकोणते असतात. जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान हे एक इंडिकेटर आहे. शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल इन्कम, दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न. तशा प्रकारे 4 निर्देशक, कोणत्या 4 इंडिकेटरचा वापर केला जातो. आता या 4 इंडिकेटरचा वापर केला जातो. मग हे 4 इंडिकेटर्स आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे घटक आहेत का, तर हो आहेत. मग या ठिकाणी आपण म्हटलं की जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 3 आहे. त्यानंतर शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास ध्येय, याचं 4.4 क्रमांकाचं हे ध्येय आहे. शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष, शाश्वत विकास ध्येयाचं किती क्रमांकाचं हे ध्येय आहे, 4.3 क्रमांकाचं हे ध्येय आहे. त्यानंतर दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन हे शाश्वत विकास ध्येय आपलं ते 8.5 क्रमांकाचं आहे. तर मग हे पण आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे की जे 4 इंडिकेटर्स आहे याच्यासाठी वापर केला जातं. तर ते 4 इंडिकेटर्स जे आहेत तर ते कोणकोणत्या शाश्वत विकास ध्येयाशी संबंधित आहेत ते पण आपल्याला माहिती. मग हे पण लक्षात आलं की हा मानव विकास अहवाल ज्याच्या आधारे काढला जातो जगामध्ये, त्याच्यामध्ये कोणत्या 4 इंडिकेटर्सचा वापर केला जातो. तर या 4 इंडिकेटर्सचा वापर झालेला आपल्याला दिसतो आणि हे 4 इंडिकेटर्स कोणकोणत्या शाश्वत विकास ध्येयांशी संबंधित आहेत हे पण आपल्या लक्षामध्ये आलं. आता हे आपल्याला कितपत साध्य झालं आहे, आपण जागतिक स्तरावरती कोठे आहोत याचा आपण विचार करूयात. तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान किती आहे, 9.1 वर्ष. 9.1 वर्ष म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला कळाली की जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान किती आहे. तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान 9.1 वर्ष आहे. भारताचं सरासरी आयुर्मान किती आहे. भारताच्या सरासरी आयुर्मानाचा जर विचार केला तर 67.7 वर्ष आहे. आणि मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर हेच आयुर्मान, सरासरी आयुर्मान 62.7 वर्ष होतं. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा जर आपण विचार केला सरासरी आयुर्मानामध्ये वाढ झाली आहे का, तर सरासरी आयुर्मानामध्ये वाढ झाली आहे. कितीनी वाढ झाली आहे सरासरी आयुर्मानामध्ये, 5 वर्षांनी वाढ झाली आहे. दिसते का 5 वर्षांची वाढ तुम्हाला, 5 वर्ष. तशा प्रकारे भारताच्या सरासरी आयुर्मानामध्ये वाढ झाली आहे. सरासरी आयुर्मान 67.7 वर्ष आहे. आणि मागच्या वर्षीची हीच तुलना आपण केली तर मागच्या वर्षी सरासरी आयुर्मान 62.7 वर्ष होतं. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत सरासरी आयुर्मानामध्ये किती वर्षांनी वाढ झाली आहे, 5 वर्षांनी वाढ झाली. म्हणजे 2 इंडिकेटर्स आपण अभ्यासले. कुठले कुठले याच्यामध्ये आपण अभ्यासले, जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान आणि भारताचं सरासरी आयुर्मान हा एक इंडिकेटर आपण अभ्यासला. हे लक्षात आलं. जन्माच्या वेळी किती होतं, 9.1 वर्ष हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि भारताचं सरासरी आयुर्मान किती आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मागच्या वर्षी किती होतं, मागच्या वर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली का घट झाली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात की वाढ झाली की घट झाली. आपल्या लक्षात येतं सरासरी आयुर्मानाचा जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5 वर्षांनी वाढ झालेली दिसते. 62.7 वर्षावरून 67.7 वर्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. तशा प्रकारे हे जन्माच्या वेळेचं सरासरी आयुर्मान आणि भारताचं सरासरी आयुर्मान. त्याच्यानंतर शालेय शिक्षणाच्या सरासरी वर्षांचा विचार करूयात. किती आहेत शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, तर 6.6 वर्ष आहेत. लक्षात आलं. शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष किती आहेत, 6.6. मग शालेय शिक्षणाच्या सरासरी वर्षाचा जर आपण विचार केला तर 3.8 वर्षांनी वाढलेली आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष आपण लक्षात घेतली 6.6 वर्ष. आता शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आपल्याला विचारात घ्यायची. अपेक्षित वर्ष किती आहेत, 12.6 वर्ष. मागच्या वर्षी पूर्वीच्या तुलनेमध्ये 11.9 वर्षांवरून ही वाढ झालेली आहे. म्हणजे पूर्वी शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 11.9 होती. आत्ताचा जो अहवाल आला 23-24चा तर त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष किती आहेत, तर 12.6 वर्ष आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता काही आपल्याला मुद्दे, शालेय शिक्षण याच्या अपेक्षित वर्षामध्ये एकूण किती टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते.
त्याच्यामध्ये एकूण 5.88% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. शालेय शिक्षणाच्या अपेक्षित वर्षांमध्ये आपल्या किती स्थानांनी सुधारणा झालेली आहे? जर एखादा अवघड मुद्दा विचारला तर हा पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शालेय शिक्षणाच्या अपेक्षित वर्षांमध्ये 18 स्थानांनी सुधारणा झालेली आहे आणि शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 4.6 वर्षांनी वाढलेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष आपण पाहिली 6.6 वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 12.6 वर्ष. आपण म्हटलं पूर्वीच्या 11.9 वर्षांवरून ही वाढ झालेली दिसून येते. त्याच्यानंतर आपण म्हटलं शालेय शिक्षण अपेक्षित वर्षांमध्ये एकूण वाढ 5.88% झालेली आहे. शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षांमध्ये 18 स्थानांनी सुधारणा झालेली दिसून येते आणि शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 4.6 वर्षांनी वाढलेली आहेत. लक्षात आले? म्हणजे किती इंडिकेटर्स आपले झाले पहा. जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान आपण किती पाहिलं होतं? 9.1 वर्ष. शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष आपण किती पाहिली? शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष 6.6 वर्ष हे आपण पाहिली. 6.6 वर्ष 6.6 वर्ष 6.6 वर्ष हे 9.1 वर्ष आपण पाहिली. त्याच्यानंतर शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आपण किती पाहिली पहा? 12.6 वर्ष आपण पाहिली. अपेक्षित वर्ष 12.6 वर्ष. आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्याचा आपण विचार करूयात आता. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे? $6,951 आहे. एवढं झालं आहे. पूर्वी किती होतं? पूर्वी होतं $6,542 होतं. म्हणजे वाढ झाली की कमी झाली आहे? वाढ झालेली आहे. पूर्वीच्या $6,542 वरना प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती झालं आहे? तर $6,951 झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये या सकल प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये किती टक्के वाढ दिसून आली? तर 6.3% वाढ दिसून आलेली आहे. तर अशा प्रकारे प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. $6,951. इथे आपण म्हणूयात $6,951. $6,542 वरून $6,951 झालेलं आपल्याला दिसून येतं. मग चारही इंडिकेटरचा जर आपण विचार केला तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान 9.1 वर्ष, शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष 6.6 वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 12.6 वर्ष आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न $6,951. हे 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. लक्षात आलं? 4 इंडिकेटर्स कोणते हे आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण अभ्यासलं की भारताचे किती गुण आहेत, किती स्कोर आहे? 0.644 आहे. जागतिक स्तरावरती 193 देशांमध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे? आपल्या लक्षात आलं? जागतिक स्तरावरती 193 देशांमध्ये भारत 134व्या स्थानावरती आहे. भारताचं वर्गीकरण 4 श्रेणींमध्ये भारत कुठे बसतो? 4 श्रेणींमध्ये आपल्याला लक्षात आलं की भारत मध्यम श्रेणीमध्ये बसतो. म्हणजे एक श्रेणी आहे उच्च प्रकारची श्रेणी, 1 नंबरची उच्च श्रेणी आहे, अति उच्च श्रेणी झाली ही. 2 नंबरची उच्च श्रेणी आहे, 3 नंबरची मध्यम श्रेणी आणि 4 नंबरची निम्न श्रेणी असं त्याला दिलं जातं. तर भारत मध्यम श्रेणीमध्ये येतो 0.644 गुणांचा. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपण या ठिकाणी हे पण विचार केला की ज्या वेळेपासून सुरू झाला आहे त्यावेळेपासून आत्तापर्यंत देशाच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे का? वाढ झाली आहे. किती वाढ झाली? 48.4% वाढ झाली आहे. म्हणजे 1990 मध्ये जे आपले गुण 0.434 होते ते 2022 मध्ये कितीपर्यंत वाढले? 0.644 पर्यंत वाढले. म्हणजे 48.4% वाढ झालेली दिसून येते. आणि ही वाढ कशी आहे? हे परिवर्तन कोणत्या प्रकारचं आहे? तर हे परिवर्तन सकारात्मक स्वरूपाचं परिवर्तन आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. मग त्यानंतर हे 4 इंडिकेटर्सचा आपण अभ्यास केला.
त्या 4 इंडिकेटरमध्ये आपलं स्थान कोणतं आहे त्याच्यावर विचार केला. जन्माच्या वेळेचं आयुर्मान आपण पाहिलं 9.1 वर्ष. भारताचं सरासरी आयुर्मान आपण समजावून घेतलं, आपल्या लक्षात आलं 67.7 वर्ष. मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 वर्षांनी वाढ झाली आहे सरासरी भारताच्या सरासरी आयुर्मानामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष 6.6 वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 12.6 वर्ष आणि पूर्वीच्या 11.9 वर्षांवरून ही वाढ 12.6 वर्षांनी झालेली आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न पण आपण अभ्यासलं. चौथा इंडिकेटर आपला प्रति व्यक्ती दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न $6,951 झालाय. पूर्वी ते $6,542 होतं, म्हणजे वाढ झाली आहे. कितीने वाढ झाली? 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये GNI मध्ये तर 6.3% वाढ झाली. लक्षात आलं. तर हे झालं भारताची स्थिती काय आहे. आता भारताच्या तुलनेत जगाची स्थिती काय आहे हे आपण समजावून घेऊया. शेजारील देशांचं स्थान काय. आपल्या शेजारी श्रीलंका आणि चीन या 2 देशांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही देशांचा उच्च मानव विकास श्रेणीमध्ये समावेश झालेला आहे. म्हणजे आपल्या शेजारचे कोणते 2 देश उच्च मानव विकास श्रेणीमध्ये आहेत? दुसऱ्या क्रमांकाची 4 श्रेणी मी तुम्हाला सांगितलं. एक आहे अतिउच्च, दुसरी आहे उच्च, तिसरी आहे मध्यम, चौथी आहे निम्न श्रेणी. मग याच्यामध्ये आपल्या शेजारचे 2 देश असे आहेत. कोणकोणते आपल्याला विचारतील की भारताच्या शेजारच्या कोणत्या 2 देशांचा समावेश या उच्च मानव विकास श्रेणीमध्ये झालेला आहे? कोणते 2 देश आहेत? मग हे श्रीलंका आणि चीन हे 2 देश आहेत की चीन 75व्या क्रमांकावरती येत आहे, श्रीलंका 78व्या क्रमांकावरती येत आहे. तशा प्रकारे हे 2 देश आहेत. या 2 देशांचा उच्च मानव विकास श्रेणीमध्ये समावेश झाले. लक्षात ठेवायचं भारताच्या शेजारच्या कोणत्या 2 देशांचा समावेश उच्च मानव विकास श्रेणीमध्ये झालेला आहे तर चीन आणि श्रीलंका. त्यानंतर हे आहे भारताच्या शेजारचे देश. भारत 134वा क्रमांक आहे. भारताच्या वरती कोणकोणते देश आहेत पहा. भारताच्या वरती आपल्या शेजारी 4 देश आपल्याला दिसत आहेत. कोणते 4 आहेत? चीन 75व्या क्रमांकावरती आहे, श्रीलंका 78व्या क्रमांकावरती आहे, भूतान 125व्या क्रमांकावरती आहे, बांगलादेश 129व्या क्रमांकावरती आहे. भारता शेजारील देश चीन, श्रीलंका, भूतान, बांगलादेश. लक्षात आलं की भारताच्या वरच्या स्थानावरती कोणते देश आणि भारतापेक्षा निम्न स्थानावरती कोणते देश आहेत. 4 देश भारताच्या वरच्या स्थानावरती आपल्याला दिसत आहेत. मग आपल्याला विधानामध्ये मुद्दाम क्रम लावावे पण विचारते. तर चीन, श्रीलंका, भूतान, बांगलादेश 5व्या क्रमांकावरती भारत येतो शेजारच्या देशांमध्ये. भारतानंतर कोणकोणत्या देशांचा समावेश आहे पहा. म्यानमार 144व्या क्रमांकावरती आहे, नेपाळ 146व्या क्रमांकावरती आहे, पाकिस्तान 164व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे भारताच्या वर 3 देश आहेत आणि भारताच्या वर 4 देश आहेत आणि भारतानंतर 3 देशांचा समावेश होतो. 2 तर आपल्याला कळाले, चीन, श्रीलंका. चीन, श्रीलंका आपण म्हटलं उच्च मानव विकास श्रेणीमध्ये यांचा समावेश होत आहे. चीन, श्रीलंका, भूतान, बांगलादेश हे भारताच्या वरती स्थान आहे. भारताच्या नंतर म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान या देशांचा क्रमांक लागतो. तर अशा प्रकारे भारता शेजारील देशांची स्थिती काय आहे तर या प्रकारची स्थिती आहे. लक्षात आलं. पुढे जाऊ. पहिले 3 देश कोणते आहेत? हा जो 2023-24चा अहवाल आला त्याच्यामध्ये पहिले 3 देश कोणते आहेत? पहिला स्वित्झर्लंड आहे, दुसरा नॉर्वे आहे, तिसरा आइसलँड आहे. शेवटचे 3 देश सर्वात शेवटच्या स्थानावर आपण म्हटलं 193 देशांमध्ये 134वा भारत आहे. आपण म्हटलं का या ठिकाणी 134वा भारत आहे. मग 193वा देश कोणता आहे? सर्वात शेवटच्या स्थानावर असणारा देश कोणता आहे? 193वा देश सोमालिया आहे, 192 दक्षिण सुदान, 191 मध्य आफ्रिकन प्रदेश. तशा प्रकारे शेवटचे 3 देश आणि पहिले 3 देश. पहिले 3 देश आपल्या लक्षात राहतील. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. लक्षात आलं. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. शेवटचे 3 देश कोणते आहेत? सोमालिया, दक्षिण सुदान. सर्वात शेवटच्या स्थानावरचा देश विचारला तो सोमालिया, त्यानंतर दक्षिण सुदान, त्यानंतर मध्य आफ्रिकन प्रदेश. अशा प्रकारे याच्यामध्ये पहिले 3 देश आणि शेवटचे 3 देशांचा आपण या ठिकाणी विचार केला. मानव विकास अहवालामध्ये समाविष्ट
न केलेले देश किंवा जे देश समाविष्ट करण्यात आलेले नाहीत ते कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये उत्तर कोरिया आणि मोनाको हे 2 देश आहेत. हे पण लक्षामध्ये ठेवा. हे 2 देश की मानव विकास अहवालामध्ये समाविष्ट न करण्यात आलेले देश, या देशांमध्ये कशाचा समावेश होतो? लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यामध्ये उत्तर कोरिया आणि मोनाको या देशांचा समावेश आपल्याला झालेला दिसतोय. तर अशा प्रकारे हा 2023-24चा रिपोर्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. 23-24च्या रिपोर्टमध्ये आता हा मानव विकास निर्देशांक नेमका काय आहे हे थोडक्यात आपण अभ्यासात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण म्हणतो HDI पहिल्यांदा कधी जाहीर झाला? 1990 मध्ये जाहीर झाला होता. हे प्रेरणा मेहबूब उल हक पाकिस्तान आणि अमर्त्य सेन भारत यांच्या प्रेरणेपासून हा निर्माण झाला. HDIचे जनक म्हणून कोणाला मानलं जातं? पाकिस्तानचे मेहबूब उल हक यांना मानलं जातं. HDI काढण्यासाठी 3 आयाम असतात आणि 4 निर्देशक वापरले जातात. त्याच्यानंतर 4 निर्देशांकाच्या भूमितीय सरासरीवरून HDI काढला जातो. 4 निर्देशक, 4 इंडिकेटर्स आपण त्या ठिकाणी विचार केला की कोणते 4 इंडिकेटर्स असतात त्याचा विचार केला होता. तर अशा प्रकारे हा अहवाल आहे मानव विकास निर्देशांक अहवाल. एकदा हा मानव विकास निर्देशांक अहवाल पाहून घ्या, म्हणजे याच्यावरचा प्रश्न, संभाव्य प्रश्न येऊ शकतो, महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये कधी? 13 मार्च 2024 आपण फास्ट रिव्हिजन करूयात. कोणी? UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा अहवाल आहे हा. शीर्षक काय दिलाय? शीर्षक दिलाय ब्रेकिंग द ग्रीडलॉक रीइमेजिंग कॉपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड. भारताचे गुण किती? 0.644. भारत कोणत्या श्रेणीमध्ये येतो? मध्यम श्रेणीमध्ये. HDIच्या एकूण किती श्रेणी असतात? 4 श्रेणी असतात. अतिउच्च, उच्च, मध्यम आणि निम्न श्रेणी. याच्यामध्ये मध्यम श्रेणीमध्ये भारत आहे. त्याच्यानंतर इथे पहा भारताचा क्रमांक कितवा आहे? एकूण 193 देशांचा विचार केला. त्या 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 134वा आहे. भारताचा HDI स्कोअर 0.644 आहे. भारताचं वर्गीकरण कोणत्या श्रेणीमध्ये केले गेले? आपण मागच पाहिलं, मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये केले गेलेलं आहे. 1990 आणि 2022 दरम्यानचा HDIचा जर विचार केला तर याच्यामध्ये वाढ झाली आहे का? हो, वाढ झाली. 1990 मध्ये 0.434 होता. 2022 मध्ये तो 0.644 झाला आणि 48.4% वाढ झाली आहे. आणि ही वाढ कशी आहे? सकारात्मक परिवर्तन दर्शवणारी वाढ आहे. त्यानंतर 4 आपण म्हटलं इंडिकेटर्सचा वापर केलेला दिसतोय. जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न. मग जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान 9.1 वर्ष, शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष 6.6 वर्ष, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष 12.6 वर्ष, दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न $6,951. त्याच्यानंतर इथे आपण पाहिलं की जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान 9.1 वर्ष आणि सरासरी आयुर्मान, भारताचं सरासरी आयुर्मान 67.7 वर्ष. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 वर्षांनी सरासरी आयुर्मानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शालेय शिक्षणाच्या अपेक्षित वर्षांमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. 12.6 वर्षात पूर्वीच्या 11.9 वर्षांवरून ही वाढ झालेली आपल्याला दिसून येते. 12.6 वर्ष. त्यानंतर दरडोई उत्पन्न पण आपण पाहिलं वाढलंय का कमी झालंय हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पूर्वीच्या $6,542 वरनं किती झालं? $6,951 एवढं झालेलं आहे. आणि या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर 6.3% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि शेजारील देशांच्या स्थानांचा आपण विचार केला. शेजारचे 2 देश उच्च विकास मानवी विकास श्रेणीमध्ये येतात आणि ते कोणते? तर श्रीलंका आणि चीन. चीन 75व्या, श्रीलंका 78व्या क्रमांकावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या वरती 4 देश चीन, श्रीलंका, भूतान, बांगलादेश. भारताच्या खालच्या स्तरावरती म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान हे 3 देश आहेत. याचा आपण विचार केला. पहिले 3 देश कोणते? स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. शेवटचे 3 देश कोणते? सोमालिया, सुदान, मध्य आफ्रिकन प्रदेश हे देश आहेत. त्याच्यानंतर मानव विकास अहवालामध्ये ज्या देशांचा समावेश करण्यात आलेला नाही ते देश कोणते? तर ते आहेत उत्तर कोरिया, मोनाको
आणि मानवी विकास निर्देशांक आपण अभ्यासला. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स प्रथम जाहीर 1990, प्रेरणा महबूब उल हक पाकिस्तान आणि अमर्त्य सेन भारत. HDIचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? महबूब उल हक यांना ओळखलं जातं. तशा प्रकारे हा आहे आणि 4 जे इंडिकेटर्स आपण अभ्यासले त्याच्या आधारे हा अहवाल जाहीर केला जातो. आता पुढचा आपला या ठिकाणी आपण जो मानव विकास निर्देशांक अभ्यासला तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. जागतिक मानव विकास अहवाल 2024च्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. यामध्ये भारताचं उच्च मानव विकास श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिलं विधान. दुसरं विधान, हा निर्देशांक 1990 मध्ये प्रथम प्रसिद्ध करण्यात आला. तिसरं विधान, याची संकल्पना पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांनी विकसित केली. वरील विधानांपैकी किती विधानं बरोबर आहेत? कोणती नाही विचारलं, किती बरोबर आहेत हे विचारलं. फक्त एक विधान बरोबर आहे, फक्त 2 विधानं बरोबर आहेत, 3 विधानं बरोबर आहेत, काहीही नाही. आता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की याचं उत्तर काय आहे. तर या ठिकाणी हा झाला आपला मानव विकास निर्देशांक. पुढचा आपण अभ्यासणार आहोत लैंगिक असमानता निर्देशांक. आपण सुरुवातीला पाहिलं होतं, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. GII या संक्षिप्त नावाने याला ओळखलं जातं. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणजे काय? लैंगिक असमानता निर्देशांक. याच्यामध्ये लैंगिक असमानता मोजली जाते. पहिल्यांदा कधी जाहीर झाला होता? 2010 मध्ये प्रथम जाहीर झाला. जाहीर कोणी केलेलं होतं? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि मानव विकास अहवालातच हा जाहीर होतो HDI मध्ये. तर लैंगिक असमानता निर्देशांक. आता जागतिक स्थितीच्या तुलनेमध्ये भारतामध्ये लैंगिक असमानता कोणत्या प्रकारे आहे याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतं. मग आपण पाहूयात लैंगिक असमानता निर्देशांक 2023-24 मध्ये जाहीर. त्यानंतर भारताचा निर्देशांक किती आहे? 0.437 आहे. 0.437. भारताचा क्रमांक किती आहे? एकूण जगांमध्ये विचार केला तर 166 देशांमध्ये भारताचा क्रमांक 108 वा आहे. आणि 2021 मध्ये जर तुम्ही विचार केला तर भारत 122व्या स्थानावरती होता. आणि आत्ता जर तुम्ही विचार केला तर तो कितव्या? 108व्या स्थानावरती 166 देशांमध्ये. म्हणजे सुधारणा झाली आहे का? तर सुधारणा झालेली आपल्याला दिसते. तशा प्रकारे आता आपण काय म्हणतो 127वा रँक 2014 जर आपण विचार केला 2014 पासून तर 2014 मध्ये भारताचा रँक किती होता याच्यामध्ये? तर 2014 मध्ये 127वा रँक होता. आणि आज जर आपण पाहिलं 2022चा रँक तर 108व्या क्रमांकावरती आलं. म्हणजे याच्यामध्ये सुधारणा होतीये का? तर सुधारणा होतीये. 166 देशांमध्ये भारताचा क्रमांक 108वा आहे. 2014 मध्ये हाच क्रमांक 127वा होता. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला हा भारताचा क्रमांक आत्ता कितवा आहे हे लक्षात ठेवावं लागेल. भारताचा निर्देशांक जो आहे 0.437 आहे हे लक्षात ठेवावं लागेल. आणि मागील वर्षाच्या तुलनेत भारतानं किती स्थानांनी सुधारणा केली आहे? 14. मागील वर्षाच्या तुलनेत भारतानं किती स्थानांनी सुधारणा केली? 14. दोन्हीत फरक आहे का? 108 आणि 122 मध्ये कितीचा फरक आहे? 14चा फरक आहे. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये भारतानं किती स्थानांनी सुधारणा केली? तर 14 स्थानांनी सुधारणा केलेली आहे. लक्षात आलं? लैंगिक असमानता निर्देशांक हे सुरुवातीला जागतिक स्तरावर भारताची स्थिती काय आहे हे थोडंसं आपण विचार करूयात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. 0.437 एवढा आपला निर्देशांक आहे. क्रमांक 108. किती देशांचा विचार केला आहे? 166 देशांचा विचार केला आहे. भारत मागच्या वेळी 122व्या स्थानावरती म्हणजे 14 स्थानांनी आपण सुधारणा केलेली आहे. पुढे पाहूयात. पहिले 3 देश कोणते आहेत? लैंगिक असमानता निर्देशांक जिथे आढळूनच येत नाहीये. पहिले 3 देश कोणते? डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड हे पहिले 3 देश. शेवटचे 3 देश येमेन, नायजेरिया, चाड. म्हणजे शेवटच्या स्थानावरती असणारा देश कोणता? कारण 166 देशांचा विचार केला तर 166व्या क्रमांकावर असणारा देश कोणता? तर येमेन हा देश आहे. लक्षात आलं? येमेन, नायजेरिया, चाड. 166, 165
164. पहिले 3 देश. सर्वात कमी लैंगिक असमानता कोणत्या देशामध्ये आढळून येते? सर्वात कमी म्हणजे पुरुष आणि महिला दोघांना समान स्थान सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये मिळतं? डेन्मार्क. दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे, तिसऱ्या क्रमांकावरती आइसलँड. तशा प्रकारे पहिले 3 देश, शेवटचे 3 देश आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील. त्यानंतर डायमेन्शन्स कोणते आहेत पहा. डायमेन्शनचा जर आपण विचार केला तर हे प्रजनन आरोग्य आहे, प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रमिक बाजारामधील सहभाग. हे 3 डायमेन्शन्स आहेत. प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण, श्रमिक बाजारामधील सहभाग. आता एक एक आपण पाहूया की लैंगिक असमानता कमी करण्यामध्ये भारताने प्रगती केली आहे त्या स्थितीमध्येच आहे का, प्रगती केली का आणखी कमी झाला याचा विचार करूया. लैंगिक असमानता कमी करण्यामध्ये भारताची प्रगती काय आहे? तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की भारताने प्रगती दर्शवली आहे, म्हणजे प्रगती होतीये. लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 166 देशांपैकी 108व्या क्रमांकावरती आहे. आपण म्हटल्याप्रमाणे याच्या अगोदर पण आपण अभ्यासलं की भारत कितव्या क्रमांकावरती? 166 देशांमध्ये 108व्या क्रमांकावरती आहे आणि 21 मध्ये 22व्या स्थान, 14 स्थानांनी आपण सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते या ठिकाणी. तर लैंगिक असमानता कमी करण्यामध्ये भारताने प्रगती केली का? हो, भारत प्रगती करतोय. तर मग आपण म्हणतोय या ठिकाणी भारताने ही लैंगिक असमानता कमी करण्यात प्रगती दर्शवलेली आहे. भारताची प्रगती. त्यानंतर प्रमुख आयाम कोणते आहेत? आत्ताच आपण पाहिलं. प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण, श्रमिक बाजारामधील लैंगिक असमानता. हे 3 प्रमुख आयाम आहेत आणि या 3 प्रमुख आयामांमध्ये लैंगिक असमानता मोजली जाते. प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण, श्रमिक बाजारामधील लैंगिक असमानता या 3 गोष्टींचा विचार केला जातो आणि मग त्या देशाला गुण दिले जातात आणि तो देश जगात कितव्या क्रमांकावरती आहे, कोणत्या स्थानावरती आहे हे ठरवलं जातं. तशा प्रकारे हे 3 डायमेन्शन्स, आयाम आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. आता JII मूल्य आपण पाहूयात. भारताचं JII मूल्य आपण किती म्हटलेलं होतं? 0.437. भारताचं जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे का जास्त आहे? जागतिक सरासरी किती आहे? 0.462 आहे. म्हणजे आपल्याला विधानं कशी विचारतील? GII मूल्य जे आहे, लैंगिक असमानता निर्देशांक, याचं मूल्य, याची जागतिक सरासरी किती आहे? 0.462. भारताचं मूल्य किती? 0.437. म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा हे कमी आहे का जास्त आहे? जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. भारताचं जे मूल्य आहे ते जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. GII मूल्य हे जागतिक सरासरीपेक्षा भारताचं GII मूल्य कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं? तर हे अशा प्रकारे विधानामध्ये आपल्याला जर विचारलं गेलं तर हे माहिती असणं गरजेचं आहे की GII मूल्य कमी का जास्त. जागतिक सरासरी किती आहे? 0.462. भारताचं GII मूल्य किती आहे? 0.437. म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा भारताचं GII मूल्य कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दक्षिण आशियाई देशांचा जर विचार केला तर GII मूल्याची सरासरी त्यांची 0.478 पेक्षा चांगली आहे. म्हणजे तीही आपल्या पुढे असलेली दिसते दक्षिण आशियाई देश. तशा प्रकारे दक्षिण आशियाई देशांचा जरी विचार केला तरी आपले GII मूल्य कमी आहे. जागतिक सरासरीचा जरी विचार केला तरी आपलं GII मूल्य कमी आहे हे लक्षात ठेवायचं. किती? 0.437. जगात 108व्या क्रमांकावरती असं आपण म्हणतात. आता प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात भारताची कामगिरी कशी आहे आपल्याला विचारलं तर प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात भारताची कामगिरी मध्यम मानव विकास गटामध्ये येते. या ठिकाणी सुद्धा भारताची कामगिरी कशी आहे तर मध्यम मानव विकास गटामध्ये ही कामगिरी येते. आणि प्रजनन आरोग्याचा जर विचार केला तर या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी दक्षिण आशियामधील इतर देशांपेक्षा चांगली आहे. म्हणजे हे विधान जर आपल्याला आलं तर लक्षात ठेवायचं प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी दक्षिण आशियामधील जे इतर देश आहेत त्या देशांपेक्षा भारताची कामगिरी चांगली असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात भारताच्या कामगिरीचा आपण विचार केला. कोणत्या गटामध्ये भारत बसतोय?
मध्यम मानव विकास गटामध्ये बसतोय आणि या क्षेत्रामध्ये प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारताच्या कामगिरीचा दक्षिण आशियाई देशांशी तुलना केली तर त्या ठिकाणी भारताची कामगिरी या दक्षिण आशियाई देशांपेक्षा चांगली असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा भारताचा किशोरवयीन जन्मदर कसा आहे. 2022 मध्ये भारताचा किशोरवयीन जन्मदर 16.3% आहे आणि 2021 मध्ये हाच जन्मदर 17.1% होतो 1% होता. म्हणजे काय 2021च्या तुलनेत 2022 मध्ये किशोरवयीन जन्मदरामध्ये सुधारणा झालेली आहे. लक्षात आलं. किशोरवयीन जन्मदर म्हणजे काय 15 ते 19 वर्ष वयोगटातील 1000 महिलांमागं जन्माची जी संख्या असते या वयोगटातील 1000 महिलांमागं जन्माची असणारी संख्या म्हणजे किशोरवयीन जन्मदर. मग हा जो आहे भारताचा किशोरवयीन जन्मदर किती आहे. 2022 मध्ये भारताचा किशोरवयीन जन्मदर 16.3% आहे. 2021 मध्ये किती होता 17.1% होता. म्हणजे 2021च्या तुलनेत 2022 मध्ये किशोरवयीन जन्मदरामध्ये सुधारणा झाली का घट झाली आहे. सुधारणा झाली आहे. लक्षात आलं. तर भारताचा किशोरवयीन जन्मदर आपण म्हणतो. श्रमशक्तीच्या सहभागाचा दर कसा आहे. मग भारतात श्रमशक्तीच्या सहभागाचा दराचा जर विचार केला तर सर्वात मोठं लैंगिक असमानता कोणत्या आयामामध्ये आढळून येते तर श्रमशक्तीच्या सहभागाच्या दरामध्ये. किती स्त्रिया 28.3% आणि पुरुष 76.1% म्हणजे 47.8% गुणांचा फरक याच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे भारतात श्रमशक्तीच्या सहभागाचा दर यामध्ये सर्वात मोठी लैंगिक असमानता आहे. म्हणजे स्त्रियांना बाहेर जाऊन काम करण्याची संधी प्राप्त होत नाहीत एवढी असमानता दिसून येते 47.8%ची. आत्ता जर आपण विचार केला आजच्या स्थितीला जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना 28.3% सहभाग आहे फक्त स्त्रियांचा आणि पुरुषांचा 76.1%. मग याच्यामध्ये किती फरक दिसून येतो तर 47.8% गुणांचा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे श्रमशक्तीच्या सहभागाचा दर याच्यामध्ये सर्वात मोठी लैंगिक असमानता आहे हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. आणि मग शेवटी हा जो अहवाल आहे या अहवालामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जगामध्ये लैंगिक असमानतेमध्ये वाढ होते. निष्कर्ष काय निघाला. जगामध्ये लैंगिक असमानतेमध्ये वाढ होते आणि यामुळं मानव विकास निर्देशांकामध्ये भारताला 31.1% नुकसान सोसावं लागतं आहे हे सांगितलं UNDPच्या अहवालामध्ये. तशा प्रकारे हे दोन अहवाल आपण या ठिकाणी अभ्यासले. लक्षात आला हा अहवाल व्यवस्थित. याच्यामध्ये आपण लैंगिक असमानता निर्देशांक थोडक्यात पुन्हा एकदा अभ्यासूयात. लिंग असमानता मोजणारा हा निर्देशांक आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा कधी जाहीर करण्यात आला होता 2010 मध्ये. कोण जाहीर करताय संयुक्त राष्ट्र विकास संस्था जाहीर करते. मानव विकास अहवालामध्येच हा जाहीर होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण म्हटलं की भारताचं हे मूल्य किती आहे GII लैंगिक असमानता निर्देशांकाचं मूल्य किती आहे भारताचं 0.437 आहे. एकूण 166 देशांचा विचार केला आहे. भारताचा क्रमांक 108वा आहे. 2021 मध्ये भारताचा क्रमांक 122वा होता आणि मग मागील वर्षीच्या तुलनेत भारतानं 14 स्थानांनी सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पहिले 3 देश आपण अभ्यासले. सर्वात कमी लैंगिक असमानता असणारा देश कोणता तर डेन्मार्क, त्यानंतर नॉर्वे, त्यानंतर आइसलँड. सर्वात जास्त असमानता असणारा जगातला देश कोणता येमेन, त्यानंतर नायजेरिया, त्यानंतर चाड. त्यानंतर आपण पाहिलं की याचे डायमेन्शन्स कोणते प्रजनन आरोग्य, सक्षमीकरण, श्रमिक बाजारामधील सहभाग. आता त्यानंतर आपण काही मुद्दे अभ्यासले. लैंगिक असमानता कमी करण्यामध्ये भारतानं प्रगती दर्शवली आहे का तर भारतानं प्रगती दर्शवलेली आहे. 2022 मध्ये 166 देशांमध्ये 108व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि मग आपण असा विचार केला की ही लैंगिक असमानता कशावरून काढली जाते. या 3 डायमेन्शनच्या आधारावरती काढली जाते. प्रजनन आरोग्य, सक्षमीकरण, श्रमिक बाजारामधील असणारी लैंगिक असमानता की भारतामध्ये सर्वात जास्त कुठे फरक दिसतो
तर इथे दिसतोय श्रमिक बाजारामधील लैंगिक असमानतेमध्ये. मग GIचं मूल्य आपण अभ्यासलं. देशाचं मूल्य 0.437, जागतिक मूल्य 0.462. मग जागतिक सरासरीपेक्षा भारताचं GI मूल्य कमी आहे ह्याचं जर विधान आलं तर ते बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं. शिवाय दक्षिण आशियाई देशांचं जे मूल्य आहे 0.478 याच्यापेक्षा सुद्धा भारताचं GI मूल्य कमी आहे असं दिलं तर तेही विधान बरोबर आहे. म्हणजे हे मूल्य आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, प्रजनन आरोग्य क्षेत्रात भारताची कामगिरी आपण पाहिली. मध्यम मानव विकास गटामध्ये येते आणि दक्षिण आशियातील इतर देशांपेक्षा या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी चांगली आहे. प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारताचा किशोरवयीन जन्मदर लक्षात ठेवा. किशोरवयीन जन्मदर आपण अभ्यासला की किती सांगितला आहे तर 16.3% एवढा आहे. 16.3. 2022 मध्ये भारताचा किशोरवयीन जन्मदर 16.3. 2021 मध्ये किती होता 17.1. म्हणजे 2021च्या तुलनेत 2022 मध्ये किशोरवयीन जन्मदरामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण श्रमशक्तीच्या सहभागाचा दर पाहिला की ज्या ठिकाणी सर्वात मोठी लैंगिक असमानता आहे भारतात श्रमशक्तीच्या सहभागाचा दर यामध्ये सर्वात मोठी लैंगिक असमानता आहे. मग आपल्याला विचारतील 3 आयामामध्ये कोणत्या कशामध्ये भारताच्या सर्वात मोठे असमानता आढळून येते तर भारतात श्रमशक्तीचा सहभागाचा दर याच्यामध्ये सर्वात मोठी लैंगिक असमानता आढळून येते. स्त्रिया 28.3%, पुरुष 76.1%, यांच्यातील 47.8% गुणांचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि शेवटी आपण पाहिलं की काय सांगितलं निष्कर्ष तर जगामध्ये लैंगिक असमानतेमध्ये वाढ होते. यामुळे मानव विकास निर्देशांकामध्ये भारताला 31.1% नुकसान सोसावं लागलं आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष काढला आहे. तशा प्रकारे हे 2 निर्देशांक आपण अभ्यासले. मिसलेनियस करंट अफेअरचा आपला पुढचा पार्ट होता. यानंतर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.